हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी सगळ्यांचं स्वागत करत आहे आपल्या मुकेश सर यूट्यूब चॅनलवर. या चॅनलवर मराठीतून सगळं काही फिजिक्स शिकवलं चाललं आहे. याचं कारण असं आहे की सर्वसामान्य विद्यार्थ्यांपर्यंत फिजिक्स पोहोचणं गरजेचं आहे. आता तुमच्यापर्यंत पोहोचते का नाही हे तुम्ही कॉमेंटमध्ये लिहायला पाहिजे की नाही. तर चला एक कॉमेंट करा आणि पटकन चॅप्टरला सुरुवात करा. चॅप्टर सुरुवात झाली, आता एंडपर्यंत पोहोचत आलेलं आहे. आज आपल्याकडे अँग्युलर एसएचएम आणि त्याचं डिफरन्शियल इक्वेशन लिहायचं. हिच्या आधी पण एक डिफरन्शियल इक्वेशन लिहिलं होतं, त्यावेळेस मी लिनियर एसएचएम म्हणजे काय असतं समजून सांगतो, काही टेन्शन घेऊ नका. आज तुमच्याकडे तुम्हाला माहितीच असेल कदाचित आपल्याकडे एक स्प्रिंग आहे मस्त फेमस, आणि त्यामध्ये हे लिनियर एसएचएम बघा स्ट्रेट लाईनमध्ये दिसतं सगळ्यांना. लिनियर एसएचएम आहे, लिनियर एसएचएम होत आहे बघा. आहे लिनियर एसएचएम होतं आहे, याला लिनियर एसएचएम स्ट्रेट लाईन मोशनमध्ये होतं. हे व्हर्टिकली आहे, आपण असं बघू शकतो हॉरिझॉन्टली बघा. हे दिसतं ना तुम्हाला, हे हॉरिझॉन्टल आहे. ठीक आहे, तर हे सगळं काही नाटक आपण खेळलेलं आहे भावा. बरं आता करायचं काय, काहीच नाही. आता अँग्युलर एसएचएम बघायचं. तुम्ही तुमच्याकडे एखादा जर चार्जर आहे, चार्जरला पकडायचं, वायरला चार्जरला गोल करा बघा, प्रॅक्टिकली करून बघा एकदा. गोल करा, सोडून द्या बघा. ते चार्जर पुन्हा असं रिटर्न आपल्या स्वतःच्या पोझिशनवर येईल. पुन्हा ज्या पोझिशनवर होतं त्या असं असं करेल पहिल्यांदा, ऑक्सिलेशन नंतर आपल्या पोझिशनला येऊन जाईल. इथे फरक काय, इथं स्ट्रेट लाईनमध्ये मोशन होतं, त्याचं एक डिफरन्शियल इक्वेशन जर तुम्ही पहिले लेक्चर जर बघितलं असेल तर तुम्हाला कळालं असेल. d²x अपॉन dt² प्लस ω²x इज इक्वल टू 0 हे लिनियर एसएचएमचं इक्वेशन होतं. आता तेच इक्वेशन फक्त आणि फक्त अँग्युलर एसएचएम मध्ये बघायचंय. चला मग सुरुवात करून देतोय, आणि खूप साधं आहे, काही जास्त नाही. हे इक्वेशन्स कसं आलं, हे डेफिनेशन कशी आली सगळं सांगतोय. इथं मी काय घेतलं, एक वायर घेतला, एक डिस्क घेतली, प्लेट घेतली, त्या प्लेटला घेतला आणि गोल केलं. ते प्लेट पुन्हा वापस येईल इथे. हे सगळ्यांना लक्षात आलं असेल मला काय बोलायचं आणि काय नाही. ठीक आहे, तर या ठिकाणी लक्षात घ्या, एखाद्या वस्तूवर मी जर आता हा मार्कर फेकला तर तुम्ही फोर्स लावला, ही स्प्रिंग खाली येते. याचा अर्थ काय की इथं काही वेट लावला असतं मी तर स्प्रिंग खाली येते, तर इथं फोर्स लावला होता तुम्ही, राईट आहे. आता फोर्सची अॅनालॉग क्वांटिटी आहे टॉर्क. टॉर्क हे कोण्या चॅप्टरमध्ये बघितलं बरं आपण. काही अॅनालॉग क्वांटिटीज असतात, कदाचित इथं जर पेज जर खाली जर असलं तर खूप छान होईल. कुठे एखादं पेन भेटेल का रे बाबा मला, भेटेल का रे पेज काही एखादं खाली दिसत नाही काय, एखादं तरी पेज दे रे बाबा खाली. चला काय हरकत नाही, एखादं पेज कुठे ना कुठेतरी खाली भेटेलच. मी अॅनालॉगी लिहिले होते, तुम्हाला लक्षात असेल तर मी इथं पण लिहितो, चल काय हरकत नाही. अॅनालॉगीमध्ये बघा काही लिनियरचे टर्म्स आहेत आणि काही अँग्युलरचे टर्म्स आहेत. पहिला लिनियरचा टर्म आहे डिस्प्लेसमेंट. बघा इथं यस लिहिलं होतं, अँग्युलरमध्ये थीटा लिहिलं होतं, अँग्युलर डिस्प्लेसमेंट. इथं लिहिलं होतं आपण वेलॉसिटी, तर व्ही आहे, इथं अँग्युलर आहे ओमेगा. नेक्स्ट आहे ॲक्सरलेशन आहे, ए लिहिला, इथं अल्फा लिहिलं होतं. आठवतं का तुम्हाला, इथे आपल्याकडे मास जे आहे लिनियरमध्ये आपण मास यमने दाखवतो, इथं मोमेंट ऑफ इनर्शिया लिहितो. कदाचित तुम्हाला लक्षात असेल, हे पहिला चॅप्टर होता, तिथं लक्षात येणं गरजेचं आहे. इथं आपण फोर्सला लिहित असतो, जसं की फोर्स आहे तर इथं यफ लिहितो आणि इथं टॉर्क लिहित असतो. म्हणजे हा अॅनालॉगी. अॅनालॉगी म्हणजे काय, हे स्ट्रेट लाईनमध्ये मोशन होतं आहे, याला डिस्प्लेसमेंट म्हणा, याला लिनियर वेलॉसिटी म्हणा. हे ॲक्सरलेशन आहे, मास आहे, इथं फोर्स लावला. पण ज्यावेळेस तुम्ही रोटेशन्स करता, गोल एखादी वस्तू फिरत असेल, रोटेट होत असेल, तर त्यावेळेस हे टर्म वापरले होते. कदाचित तुम्हाला लक्षात असेल, अशी अपेक्षा व्यक्त करून समोर चालला जातो. तर इथं तेच आहे बघा, या ठिकाणी मी काय लावलं, टॉर्क लावलं आहे, बरोबर आहे. तर हा जो काही टॉर्क आहे तुमचा, तो टॉर्क जो आहे हा डायरेक्टली प्रोपोर्शनल डिस्प्लेसमेंटवर आहे. म्हणजे झरून तुम्ही जितकं त्याला गोल फिरवसाल तितकं त्याचा अँग्युलर डिस्प्लेसमेंट होईल. अँग्युलर डिस्प्लेसमेंट तिथं पण होतं बघा, रेस्टोरिंग फोर्स डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द डिस्प्लेसमेंट होतं. पण इथे बघा टॉर्क इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द अँग्युलर डिस्प्लेसमेंट. अपोजिट डायरेक्शन का बरं, कारण असं आहे, मी याला धरून असं फिरवलं आहे, या प्लेटला धरून फिरवतोय, ठीक आहे. आणि हा जो टॉर्क आहे हा एक्सटर्नल नाही, हा रेस्टोरिंग टॉर्क आहे. जितकं फिरवसाल तितकं ते वापस जोराने येईल.
ही प्लेट जितकी जोराने फिरवसाल इकडे तितकीच तुमची वापस सुद्धा येणार आहे. म्हणजे एक लक्षात राहू द्या, टॉर्क इज डायरेक्टली प्रोपोर्शनल डिस्प्लेसमेंट आहे. पण जर तुमचं डिस्प्लेसमेंट या डायरेक्शन असेल तर टॉर्क तुमचा रेस्टोरिंग टॉर्क या डायरेक्शनने असणार आहे, उलट्या दिशेने असणार आहे. बरं, मग कॉन्स्टंट लिहायचं. हां सर, तर कॉन्स्टंट आपण सी लिहिलं, सी इज द कॉन्स्टंट लिहिला. ठीक आहे. आता आपल्याला एक रिलेशन सुद्धा माहिती पाहिजे. हा पहिल्या चॅप्टरमधून आलेला बट असं लिहितो मी. पहिला चॅप्टर हा की टॉर्क इज इक्वल टू अल्फा असं एक डेरिवेशनच बघितलं. आय इज द मोमेंट ऑफ इनर्शिया आहे आणि अल्फा अँग्युलर ॲक्सेलरेशन आहे. पण सगळ्यांना माहिती आहे की इथे ओमेगा असतं डी थिटा अपॉन डी टी, डी थिटा अपॉन डी टी, राईट आहे. आणि अल्फाचा जो फॉर्म्युला आहे हा आहे डी ओमेगा अपॉन डी टी. काय टेन्शन आहे? म्हणून या ठिकाणी अल्फा नीट लक्षात घ्या. ओमेगाची व्हॅल्यू मला माहिती आहे डी अपॉन डी टी, ओमेगा आहे डी थिटा अपॉन डी टी. काही टेन्शन आहे? म्हणजे इथं डी स्क्वेअर थिटा अपॉन डी टी स्क्वेअर असा फॉर्म्युला इथं भेटला मला. लक्षात येतं? काही टेन्शन नसावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. ठीक आहे. आता या ठिकाणी आधी ही व्हॅल्यू इथे पुटअप करू. बघा, टॉर्कचा फॉर्म्युला आहे आय इंटू अल्फा, हा सी मायनस सी थिटा आहे. ठीक आहे. मग आय अल्फाची जी व्हॅल्यू आहे ती आहे डी स्क्वेअर थिटा अपॉन डी टी स्क्वेअर, बरोबर आहे. ही आहे सी इंटू थिटा. काही टेन्शन आहे? समजलं असेल सगळ्यांना? बघा, काहीच नाही. टॉर्कची व्हॅल्यू आहे आय अल्फा मायनस सी थिटा ॲज इट इज इक्वेशनला. अल्फा म्हणजे काय? डिस्प्लेसमेंटचा डबल डेरिव्हेटिव्ह म्हणा किंवा डिस्प्लेसमेंटचा डेरिव्हेटिव्हचा डेरिव्हेटिव्ह डबल. बघा, डिस्प्लेसमेंटचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे अँग्युलर आहे, वेलॉसिटी. पुन्हा एकदा डेरिव्हेटिव्ह म्हणून डबल डेरिव्हेटिव्ह म्हणू शकता. किंवा तुम्ही याच इक्वेशनला असं सुद्धा लिहू शकता, डी स्क्वेअर माहिती नाही लिहिलं असं मला माहिती आहे पण मी लिहिणार आहे त्या इक्वेशनसारखं, मायनस सी अपॉन आय इंटू थिटा. चालेल? काही टेन्शन आहे? डिफरन्शियल इक्वेशन आहे अँग्युलरमध्ये म्हणून थिटा आलं. बघा, डी टी स्क्वेअर ह्या जर इकडं आला तर सी अपॉन आय भेटल, मायनसचा प्लस होईल, थिटा इक्वल टू 0. असं का लिहावं मग मी? याचं कारण असं आहे की याचं जे काही इक्वेशन आहे बावड्या तुम्ही बघितलं असेल, डी स्क्वेअर यक्स अपॉन डी टी स्क्वेअर. बघा, तुम्हाला के बाय एम हे कॉन्स्टंट आहे आणि इथं यक्स इज इक्वल टू 0 असं डिफरन्शियल इक्वेशन आपण लिहिलं. तुम्हाला असं वाटतं का इथं मॅचिंग होतं आहे म्हणून काहीतरी? बघा, थिटाच्या जागी यक्स आलं, हे कॉन्स्टंट आहे सी बाय, इथे पण के बाय एम हा कॉन्स्टंट आहे. के हा स्प्रिंगसाठी कॉन्स्टंट आहे आणि हा जो काय आहे हा इथे अँग्युलरसाठी सी लिहिलं. एम म्हणजे मास, मासचं अनॉलॉगी काय लिहिलं बरं मी? आय लिहिलं. बघा, थिटाचं यक्स लिहिलं. म्हणजे सगळी काही अनॉलॉगीचा खेळ आहे. तुम्हाला जर डिफरन्शियल इक्वेशन हे जर पाठ असेल तर यक्सच्या जागी थिटा येतं, एमच्या जागी आय येतं, हे माहिती आहे, आणि केच्या जागी सी येतं. हे ज्यांना माहिती आहे त्यांना खरंच सांगतो मी, कोणत्याही प्रकारचे इक्वेशन्स पाठांतर करायची गरज नाही. बरं सर, हे काय लिहिली तुम्ही? डेफिनेशन लिहिलेली इथं आहे का प्रूफ? चला बघूया आता प्रूफ झाली का. नीट लक्षात घ्या. या ठिकाणी काही लोक यालाच कदाचित तुम्हाला माहिती असेल की याला म्हणतात अल्फा. मग अल्फा ही आहे मायनस सी अपॉन आय, हे तर कॉन्स्टंट आहे सर, आणि हे थिटा म्हणजे सी अपॉन आय. जर तुम्ही कॉन्स्टंट लिहित असाल तर तुम्हाला असं लिहिता येतं, हे अल्फा इथं डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द डिस्प्लेसमेंट, म्हणजे अपोजिट डायरेक्शनमध्ये. अपोजिट अल्फा इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द डिस्प्लेसमेंट. ठीक आहे. चला बरं बघू डेफिनेशन काय. अँग्युलर एसएचएम इज डिफाईन ॲज ऑक्सुलेटरी. हे मोशन कोणतं आहे? ऑक्सुलेटरी मोशन्स आहे, अँग्युलर एक्सोलेशन आहे. आता याच्या आधी लिनियर एसएचएम बघितलं होतं, स्प्रिंगचं एक्झाम्पल. हे अँग्युलर आहे म्हणून बघा, अँग्युलर एसएचएम आहे. काय शिकतो आपण? अँग्युलर. पहिलं लिनियर एसएचएम होतं. इज डिफाईन ॲज ऑक्सुलेटरी. हे मोशन ऑक्सुलेटरी मोशन ऑफ अ बॉडी इन विच द टॉर्क. टॉर्क लावलं होतं बघा, हे टॉर्कचं इक्वेशन बघा, हे बघा टॉर्क दिसतं है ना. टॉर्क फॉर अँग्युलर एक्सरलेशन किंवा तुम्ही अँग्युलर एक्सरलेशन म्हणा, एकच अर्थ आहे. एक तर तुम्ही काय म्हणू शकता, टॉर्क म्हणा. फॉर द अँग्युलर एक्सरलेशन इट डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द अँग्युलर डिस्प्लेसमेंट. बघा, अँग्युलर डिस्प्लेसमेंट आणि डायरेक्शन कसं आहे? दोघांचं अपोजिट आहे. काय बरं? हे मायनस साईन दाखवतं म्हणून त्याला वाचताना अँग्युलर एसएचएम इज डिफाईन ॲज ऑक्सुलेटरी मोशन ऑफ अ बॉडी विथ द टॉर्क फॉर अँग्युलर एक्सरलेशन. टॉर्क कोणासाठी? टॉर्कमध्ये आय अल्फा फॉर्म्युला आहेच ना, म्हणजे अँग्युलर एक्सरलेशन लिहिलं तर काही वेगळं नाही आहे. डायरेक्टली प्रोपोर्शनल, या सिम्बॉलचं नाव काय? डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द थिटा. कोण आहे? अँग्युलर डिस्प्लेसमेंट.
आणि मायनस साईन काय दाखवते, डायरेक्शन अपोजिट आहे. कोणाचं, थिटा जर इकडे होत असेल तर रेस्टोरिंग टॉर्क तिच्या क्लॉकवाईज होईल. समजा थिटा तुमचा अँटी क्लॉकवाईज आहे, बघा घडीची उलटी दिशा अँटी क्लॉकवाईज आहे, प्लेट धरून अशी घुमवली तुम्ही तर तिथं टॉर्क तिच्या उलटा लागेल. तर हे डेरिवेशन्स होतं, सोपं आहे, तुम्ही थोडासा विचार करावा आणि समोर जा. डिफरन्शियल इक्वेशन आपण लिहिलेलं आहे. थोडक्यात काय लिहायचं असतं तर ते दिसतं ते लिहायचं असतं, याला काही खूप मार्क नाही. ह्या 3 मार्काचा असं क्वेश्चन जर आला तर लक्षात घ्या. आता कसे मार्क भेटतात तुम्हाला, डायग्राम लिहिली आधा मार्क, ठीक आहे, एक्सप्लेनेशन लिहिलं आधा मार्क, ठीक आहे, डेफिनेशन्स लिहिली आधा मार्क, बघा डेफिनेशन लिहिली आधा मार्क, ठीक आहे. मी इथं लिहू काय, तुम्हाला एक्सप्लेनेशन लिहिलं असतं, एक्सप्लेनेशन तर आधा मार्क असता, डायग्राम लिहिली असती है ना, आधा मार्क होता डायग्रामला, ठीक आहे. तर आता एक लक्षात घ्या, या ठिकाणी तुम्ही हे लिहिलं याला आधा मार्क आहे, फॉर्म्युला लिहिलं डायरेक्ट 2 मार्क तर इथंच झाले बाबा, ठीक आहे. जर तुम्हाला हे लिहिल्यानंतर तुम्ही हे इक्वेशन लिहिलं तर आधा मार्क भेटू शकतो. बघा 1, 2, 2.5 इथंच व्हायला लागले आणि फायनली इथे आधा मार्क. अशा 3 मार्काला क्वेश्चन आहे. जर अँग्युलर एक्सलेरेशन विचारला असता तर इकडला कुठेतरी मार्क इकडे शिफ्ट केला असता. आता मला सांगा, एक्सप्लेनेशन 1-2 ओळीचं अपेक्षित आहे, पुस्तकात थोडं जास्त इच्छेसाठी असतं, समजून सांगायसाठी. तर मुलं पाठ करतात, तसं पाठ करू नका, मनाने लिहा. ज्याची फेकॉलॉजी चांगली त्याचे मार्क चांगले, आणि फेकॉलॉजी नाही केली, सर मी सिंगल इक्वेशन किंवा सिंगल स्टेटमेंट नाही लिहिलं, पूर्ण इक्वेशन लिहिलं तर काय परिणाम होईल, लेस खूपच झालं, हायर केसला गेले तर अर्धा मार्क कट होण्याची शक्यता आहे, तिथं जर इम्पॉर्टंट असेल तर, नाही तर ते पण नाही. मी कधी कधी असे पेपर पाहिले, तुम्हाला फिजिक्स ज्ञान मुकेश नाईक यूट्यूब चॅनलवर जा, त्यातलं पॉडकास्ट बघा फिजिक्सचा, गिरीश डावरे सरांचा आहे. एका पोराला सिंगल सेंटेन्स न लिहिता सुद्धा 93 मार्क पडले, 100पैकी 93. कसं काय बरं, न्यूमेरिकलमध्ये सेंटेन्स लिहायचं का नाही, 36 मार्काची न्यूमेरिकल येतात, 30 मार्क प्रॅक्टिकल, किती झाले 66 मार्क. डेरिव्हेशनच लिहिले त्यानं कोणतंही सेंटेन्स नाही लिहिले, डेरिव्हेशनचे मार्क पडत गेले. डेरिव्हेशनमध्ये कधी कधी एकही लाईन न लिहिण्याचा मार्क आहे, असं पण आहे. तर तरी बिन सांगतो मी, बघा एक मेटॅलिक डिस्क घेतली, अटॅच सेंट्रल केलं होतं, त्याला तुम्ही टांगलं होतं असं धरून, थिन युनिफॉर्म हँगिंग द रिजिड सपोर्ट, एक रिजिड सपोर्टला केलं. तुम्हाला पुन्हा पाहायचं बघा, बघा हे रिजिड सपोर्ट आहे, एक वायर घेतला, एक डिस्क घेतली, त्याला धरून तुम्ही टांगलं आहे, तेच सांगितलं याच्यात, बाकी दुसरं काही नाही. डिस्क इज स्लाइटली ट्विस्टेड, ट्विस्ट करणं म्हणजे त्याला धरून असं अँटी क्लॉकवाईज फिरवायचं आहे, अबाउट द ॲक्सिस अलॉंग द वायर, त्या वायरच्या भोवती, अँड रिलीज, सोडून दिलं, काय होईल, रोटेशन मोशन होईल, पार्टली क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज, असं 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 होत राहील. तुम्ही तुमचं चार्जर घेऊन बघा, कळत. सच ऑक्सिलेशन, यालाच अँग्युलर ऑक्सिलेशन असं म्हणतात, लक्षात राहू द्या. दिस मोशन इज गव्हर्न्ड बाय द रेस्टोरिंग टॉर्क विच द ऑलवेज ऑपोजिट टू द अँग्युलर डिस्प्लेसमेंट. आपण काय पाहिलं, अँग्युलर एक्सेलरेशन, समजा आपण जे डायरेक्शन असेल आणि थिटा हे अपोजिट डायरेक्शनमध्ये भेटेल असं त्यांचं मत आहे, ठीक आहे. द मॅग्निट्यूड इज आपण प्रोपोर्शनल टू द करस्पॉन्डिंग अँग्युलर डिस्प्लेसमेंट, वी कॅन मोशन इज अँग्युलर SHM आहे, ठीक आहे. खूप काही लिहायची गरज नाही, एवढं लिहायची गरज नाही, एखादी 2 लाईन लिहू शकता तुम्ही सांगू शकता की एक प्लेट घेतली, डिस्क, एक वायर घेतला आणि तुम्ही त्याला काय केलं, ट्विस्ट केलं, ट्विस्ट केल्यावर अँग्युलर एक्सेलरेशन अँड अँग्युलर डिस्प्लेसमेंट इज अपोजिट डायरेक्टेड म्हणजे भेटलं, फक्त एवढं लिहिलं तरी बस झालं. बरं चला, आता आपल्याला नेक्स्ट क्वेश्चन बघायचा आहे. इथे क्वेश्चन्स घेऊन टाकू. टेक्स्टबुकमध्ये एक क्वेश्चन दिलेला होता, ते दिसत नाही मला, कुठे गेला तो, ठीक आहे, काय हरकत नाही. हां, आधी हा क्वेश्चन्स घ्यायचा आपल्याला, जेणेकरून की समोरचा क्वेश्चन कंप्लीट करता येऊ शकेल. चला, प्रश्न काय दिला नीट लक्षात घ्या. ऑब्टेन द एक्सप्रेशन फॉर पिरियड ऑफ मॅग्नेट फॅब्रिक द युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड मध्ये घेतलेला आहे. म्हणजे काय घेतलेलं आहे, एक मॅग्नेट घेतला, त्या मॅग्नेटिक फील्ड घेतली आणि त्या मॅग्नेटिक फील्डमध्ये आपण काय घेतलेलं, एक बार मॅग्नेट घेतला वाटतं इथे, है ना, बरोबर आहे. आणि त्या ठिकाणी तो नेहमी मॅग्नेटिक फील्डच्या अलॉंगमध्ये नॉर्थ पोल राहायला पाहिजे आणि अपोजिटमध्ये साऊथ पोल राहायला पाहिजे, पण तसं होत नाही. पहिला हा रेस्ट राहायला पाहिजे, पण आपण त्याला व्हायब्रेट करत ते पुन्हा इकडे येईल. तुम्ही एक होका यंत्र बघितला असेल, तो नॉर्थ साऊथ दाखवतो. समजा असा मी जर फिरलो तर ते पुन्हा असा मॅग्नेट होऊन जाईल. माहीत असेल ना होका यंत्राचं, तुम्ही कोणीकडे फिरा ते नॉर्थ साऊथ डायरेक्शन तुम्हाला दाखवत राहील, नेहमी नेहमी दाखवेल की नाही. हे का बरं समजतं ना, तर मॅग्नेटिक फील्डमुळे पृथ्वी एक स्वतः मॅग्नेट आहे मोठं,
फक्त वीक मॅग्नेटिक फील्ड फरक एवढा आहे. बरं चला, या प्रश्नाचं काय म्हणणं आहे आपण ऐकून घेऊया. आणि मी इथं स्वतः एक डायग्राम काढतो. अरे भगवान, असं कसं झालं रे बाबा, एक पेज पाहिजे होतं का इथे, कुठून आणू पेज, काय हरकत नाही, यालाच मी इथं कंटिन्यू करतो. लक्षात घ्या, तुम्ही एक मॅग्नेटिक फील्ड घेतली. ही मॅग्नेटिक फील्ड कुठून आली असेल बरं, मी खाली एखादं मॅग्नेट ठेवलं असेल. मॅग्नेटिक फील्ड ही बाहेरच्या दिशेने, पहिल्यांदा थोडक्यात मॅग्नेटबद्दल बोलतो. बघा, हे बार मॅग्नेट आहे मानू आपण, हा नॉर्थ पोल आहे आणि हा साऊथ पोल आहे, राईट आहे, समजतं. नॉर्थ पोल ही मॅग्नेटिक फील्ड निघाली आणि साऊथपाशी एंड झाली. बघा, नॉर्थकडून निघाली साऊथपाशी एंड झाली, नॉर्थपासून निघाली साऊथपाशी एंड झाली. समजलं, काय टेन्शन आहे, समजतं. नॉर्थकडून निघाल साऊथ, इनसाईडमध्ये साऊथ टू नॉर्थ आहे, साऊथ टू नॉर्थ आहे, इथे बी साऊथ टू नॉर्थ आहे. समजलं तुम्हाला, लक्षात येतं. इथे बघा, मॅग्नेटिक फील्ड अशी निघाली नॉर्थकडून साऊथकडे, नॉर्थकडून साऊथ आउटसाईडला, आणि इनसाईडला जर विचारलं तर कशी आहे, साऊथ टू नॉर्थ आहे. हे एवढं एक लक्षात राहू द्या तुमच्या, समजतं सगळ्यांना. हे मॅग्नेट आहे. आता इथे याचा अर्थ काय, इकडे एक मॅग्नेट आहे, नॉर्थकडून निघाली आणि साऊथ इकडे असेल असं मानू आपण. ही मॅग्नेटिक फील्ड चालली. मग मी काय केलं असेल इथे, सिंपलची गोष्ट केली असेल सर, तुम्ही काहीच नाही केलं. तुम्ही काम केलं आहे की हिच्यात एक मॅग्नेट ठेवला. आता मॅग्नेट ठेवल्यानंतर हा मॅग्नेट होता असा. का बरं, कारण की ही इकडनं नॉर्थकडून निघाली, इकडे साऊथ असेल, राईट आहे, बरोबर बोलतोय. आता मी जर मॅग्नेट ठेवला तर कोणताही मॅग्नेट असा राहण्याचा प्रयत्न करेल. कसा सर, असा. का बरं, मिनिमम पोटेन्शियल एनर्जीवर. हे नॉर्थ आहे, हे साऊथ आहे, म्हणजे साऊथकडे नॉर्थ अट्रॅक्ट होईल, नॉर्थकडे साऊथ अट्रॅक्ट होईल. हे मॅग्नेट व्हर्टिकली असं उभं राहायला पाहिजे. अलॉंग द मॅग्नेटिक फील्ड एक शब्द वापरेल मी. अलॉंग दचा अर्थ असा आहे की ज्या दिशेने मॅग्नेटिक फील्ड आहे त्या दिशेने तुमचं नॉर्थ टर्मिनल असलं पाहिजे, एंड असला पाहिजे, आणि ज्या ठिकाणून मॅग्नेटिक फील्ड निघाली तिकडे साऊथ असला पाहिजे, अलॉंग द मॅग्नेटिक फील्ड. पण मी काय केलं, या मॅग्नेटला धरलं, असं केलं आडवं, जसं केलं सोडलं, रिलीज केलं, कारण मला जबरदस्ती थिटा अँगल तयार करायचं काम पडलं. थिटा अँगल बघा, इथं थिटा अँगल दिसते तुम्हाला. आणि मॅग्नेटिक फोल्डची जी लेंथ असते ती 2L असते, माहीत पाहिजे, एक साऊथ एक नॉर्थ टर्मिनल. मी धरून जसं असं करेल, मीला जबरदस्ती करावं लागेल, कारण की हा मॅग्नेट इकडं त्याचं बघा अट्रॅक्शन आहे, वरी Q इंटू बी. मॅग्नेटिक फोर्स इकडे वरी आहे. अलॉंग द मॅग्नेटिक फील्ड नॉर्थ पोल राहत असतो आणि अपोजिट द साऊथ पोल राहतो. मग मी त्याला, हे मॅग्नेटिक फोर्स इकडे आहे, वर आहे, नॉर्थ पोलचा, साऊथ पोलचा खाली आहे. मी त्याला धरून जबरदस्ती करतो, असं सोल्डर तर ते काय होईल, व्हायब्रेट होईल, पटकन इकडे येईल आणि ते असं 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 व्हायब्रेट होईल, असं असं असं. बघा, हे दिसतं का तुम्हाला, असं असं व्हायब्रेट होईल, असं 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 व्हायब्रेट होईल, असं होईल ना, म्हणजे ऑक्सिलेशन होत आहेत. इथे पण काय होत आहेत, ऑक्सिलेशन होत आहेत. तर सिंपलची गोष्ट आहे. म्हणजे इथं एक मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट असतं, मॅग्नेटिक फील्ड असते, आणि मी इथं टॉर्क कारण की रोटेट होत आहे म्हणून मी फोर्स लिहू शकतो इथे. मॅग्नेटिक जसा फोर्स असतो तसा मॅग्नेटिक टॉर्क असतो. तर म्यू बी साइन थिटा याचा एक फॉर्म्युला आहे. हा ॲक्च्युली एक चॅप्टर आहे, मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू द इलेक्ट्रिक करंट, तिथून आलेला फॉर्म्युला आहे. इथं जास्त काही टेन्शन घेऊ नका, कसं काय फॉर्म्युलाला काय आला. तर मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट किती आहे, म्यू म्हणजे मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट म्हणतात. मी है ना, म्यू हे जे काय मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट. बी काय आहे, मॅग्नेटिक फील्ड आहे, मॅग्नेटिक फील्ड आहे ना. थिटा त्यांच्यामधला अँगल आहे मॅग्नेटिक फील्ड, आणि बार मॅग्नेटमध्ये टॉर्क, हे तर याला टॉर्क म्हणलेलं आहे आपण, ठीक आहे. आता एक लक्षात घ्या, हे काही खूप मोठं व्हायब्रेट करायचं नाही. साइन थिटा अप्रॉक्सिमेटली आपल्याला थिटा घ्यायचं आहे, लक्षात येतं. हे जे काही साइन थिटा अप्रॉक्सिमेटली थिटा कधी लिहू शकता, जर स्मॉल अँगल असेल तर. कसा अँगल असेल तर, व्हेरी स्मॉल अँगल जर असेल तर तुम्ही असं लिहू शकता, अप्रॉक्सिमेटली लिहू शकतो. म्हणजे टॉर्क इज इक्वल टू काय म्हटलं मला, म्यू बी साइन थिटाच्या जागी थिटा आहे, ठीक आहे. आता मला वाटतं की थोडक्यात टॉर्क म्हणजे काय मी आत्ताच तुम्हाला समजून सांगितलं आहे, पुन्हा एकदा लिहून द्यायचं तर लिहून देतो. टॉर्क इज इक्वल टू अल्फा, एक रिलेशन बघितलेले आहेत आपण, तर इथे मी लिहून देऊ शकतो, ठीक आहे. की आणि तुम्हाला मायनसमध्ये जरी लिहायचं असेल तर लिहिता येतं. तुम्हाला माहिती असेल की इथला जे काही
ठीक आहे, यालाच मी लिहू शकतो आय अल्फा. बघा, याला मायनसमध्ये लिहू शकतो म्यू बी थिटा. आता तुम्हाला हे काय भरलेलं, कदाचित तुम्हाला माहीत असेल, हा टॉर्क आणि थिटा जो आहे हा अपोजिट आहे. म्हणजे मी इकडे थिटा असा वाढवी. बघा, पहिला असा होता मॅग्नेट, असा असा थिटा 30 40 50 60 90 असं होईल ना. तर टॉर्क कुठे लागेल, रेस्ट पोवर येण्यासाठी. म्हणून ते अपोजिट डायरेक्शन इथं लिहा. पुस्तकात इथूनच लिहायला पाहिजे होतं, टेक्स्टबुकमध्ये नाही लिहिलं, काय हरकत नाही, इथं दिलेलं आहे त्यांनी पण. चला, आपला उद्देश काय आहे? आपला उद्देश आहे की सर हा पिरियड काढायचा टी, आणि टीचा फॉर्म्युलामध्ये फॉर्म्युला आहे 2π/ω, राईट आहे ना. आणि ओमेगा म्हणजे ॲक्सलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट असतं, आपण शिकलोय. ॲक्सलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट. ओमेगा म्हणजे काय, तर रूटमध्ये असतं. आता इथं लिनियर नाही, अँग्युलर म्हणणार मी, अँग्युलर है ना, ॲक्सलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट असं लिहिलं आहे, आठवतं, अँग्युलर ॲक्सलरेशन पर युनिट अँग्युलर डिस्प्लेसमेंट. ठीक आहे, अँग्युलर डिस्प्लेसमेंट. चला बघू आता काय होतं ते. ठीक आहे, घ्या आता आपल्याला काढायचे, तर अल्फा डिवाइड बाय थिटा घ्यायचे, इकडे मायनस अँग्युलर है ना, चालेल असं बी, किंवा पहिल्यांदा इतकंच घ्या काढून. अल्फा म्हणजे काय, तर आपल्याला असं आणता येईल मायनस म्यू बी हे कॉन्स्टंट आहे, डिवाइड बाय मोमेंट ऑफ इनर्शिया कॉन्स्टंट आहे थिटा. अँग्युलर ॲक्सलरेशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द डिस्प्लेसमेंट. हे एक प्रूफ करून दाखवलं मी तुम्हाला. आता चला, अँग्युलर ॲक्सलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट काढायचा. आपला हा मूड आहे आता सध्या, म्यू बी डिवाइड बाय आय. बरं, मग एक काम करू सर, याला मॅग्निट्यूड फॉर्ममध्ये राखू, ठेवा म्यू बी आपण आय. सर प्लस कुठे गेला, मॅग्निट्यूडमध्ये ठेवलं, आणि याला रूट करू. आत्ताच मी लिहिलं की रूटमध्ये जर अँग्युलर ॲक्सलरेशन म्हणजे शब्दात लिहिलं, याला अल्फाला अँग्युलर ॲक्सलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंटला ओमेगा म्हणता येईल. म्हणजे ओमेगाची व्हॅल्यूसुद्धा म्यू बी डिवाइड बाय आय. आपला उद्देश काय बरं, पिरियड काढणे. तुम्ही इथं पिरियडची डेफिनेशन लिहायच्यात लिहू शकता. द टाइम टेकन है ना मॅग्नेट टू कम्प्लीट वन ऑक्सिलेशन, एक ऑक्सिलेशन कंप्लीट करतात, त्याला पिरियड म्हणतात. आणि त्याचा सिम्बॉलिटी, त्याच्याकडे फॉर्म्युला 2π/ω. मला वाटतं आता ठेवून आता खटकन मोकळं होऊन जावं आणि विषय संपून टाकावा. टी है ना, हा 2π/ω व्हॅल्यू आपल्याला अशी पण लिहिता येतं, पुस्तकात लिहिली अल्फा बाय थिटा लिहायला नव्हतं पाहिजे, डायरेक्ट हे लिहायला पाहिजे होतं. चला काय हरकत नाही, आपण करू, आपण इतके पण नादान नाही आहे. बघा, याची व्हॅल्यू आहे म्यू. म्यू इज द मॅग्नेटिक डायपोल मोमेंट बी डिवायडेड बाय आय. तुम्हाला माहिती असेल डिवाइडचा डिवाइड न्यूमॉनिटर जातो, आणि म्हणून आय डिवायडेड बाय म्यू बी. ठीक आहे, समजला. टी इज इक्वल टू 2π√I/μb. हे तुमचं झालं पिरियड. हे काय झालं, पिरियड आहे. कोणाचा, हा जो काय मॅग्नेट आहे, हा जो काय व्हायब्रेशन्स करायला किंवा ऑक्सिलेशन करायला, तर एक ऑक्सिलेशन कंप्लीट करण्यासाठी लागणारा टाईम आहे. आणि हा टाईम तुम्हाला सांगून दिला भाऊ मी. समजला, सिम्पलची गोष्ट आहे, काही जास्त काही नाही, खूप काही लिहायची गरज नसते. आता काल येतात लोक, मलाही कळत नाही, एवढं लिहिण्याची काही गरज नव्हती. ठीक आहे, तर आपण याला सेव्ह करून घेऊ. अरे भगवान, ते अक्षर येणारच का, काय हरकत नाही बरं. तर एक मिनिट, चला. हां, एक मिनिट, इथे आपल्याकडे काही न्यूमेरिकल्स आहेत. पुस्तकात टेक्स्टबुकमध्ये न्यूमेरिकल दिलेला आहे बघा, हा टेक्स्टबुकमधला न्यूमेरिकल आहे. ठीक आहे, एक्झाम्पल 5.12 बार मॅग्नेट आहे, त्याचं मास दिलेलं आहे बघा. गिव्हन डेटा काय लिहायचाल एक्झाममध्ये, गिव्हन डेटा लिहायचाल. ठीक आहे, आपल्याकडे मास दिलेलं आहे 120 ग्राम. त्याला कन्व्हर्ट करता येऊ शकतं, कारण की आपल्याकडे सगळं CGS युनिट, छोटे छोटे युनिट दिलेले आहेत, आणि मला असं वाटतं की याला कन्व्हर्ट करणं गरजेचं आहे की नाही. काय हरकत नाही, ग्राम असेल तर आपल्याकडे मास जे आहे इथं गरज नव्हती माझी, पण ठीक आहे. 120 किलोग्राम असल्यामुळे -3 kg लिहिलं आहे, किंवा m इज इक्वल टू 12 × 10⁻⁻² kg असं पण लिहा. चला,
नेक्स्ट काय, रेक्टँगल पॅरेलोग्राम पाईप. कळालं ना तुम्हाला, रेक्टँगल आहे तो. डायमेन्शन लेंथ दिलेली आहे, 40 मिलीमीटर. मी याला डायरेक्ट 4 × 10⁻² मीटर केलं चालेल, कारण की मिली म्हणजे -3, एक पॉईंट शिफ्ट केला तर -2 झाला. बी दिलेली आहे बघा, बी दिलेली आहे 10 मिली म्हणजे 10⁻² मीटर करा याला, चालेल. आणि जी हाईट आहे ते हाईट दिलेली आहे 80 म्हणजे 8 × 10⁻². एक पॉईंट कुठे गेला कदाचित कळाला असेल. डायमेन्शन H व्हर्टिकली मॅग्नेट परफॉर्म अँग्युलर SHM करतोय. प्लेन मॅग्नेटिक फील्ड विथ द पिरियड T दिलेला आहे, तो दिलेला आहे पाय सेकंद. मॅग्नेटिक मोमेंट म्यू म्हणा त्याला, तो दिलेला आहे 3.4 एम्पियर मीटर स्क्वेअर. डिटरमाइन द इन्फ्लुएन्स मॅग्नेटिक फील्ड किती असेल हा आपल्याकडे प्रश्न आहे. चला बरं आता पटकन, आता आपल्याकडे मला वाटतं की पिरियडचा फॉर्म्युला आत्ताच गरमागरम झालेला आहे. T = 2π√I/μb, राईट आहे. आता आपल्याकडे हा प्रश्नाचं उत्तर आपल्याला लिहायचं आहे, ठीक आहे. चला तर मला काढायचं काय, म्हणजे याची व्हॅल्यू आहे पाय, बघा पायची, ह्या 2π आहे, हा √I/μb आहे. लक्षात येतं मित्रांनो, बघा टीची व्हॅल्यू पाय आहे, माहीतच असेल. तर हा पाय गेट बी कॅन्सल, 1 2चा स्क्वेअर याला बाहेर काढायचं होतं म्हणून करतो I/μb. मला बी काढायचं आहे ना, मॅग्नेटिक फील्ड बी काढायचे. हां, तर 4I/μ. सर हे तर फॉर्म्युला भेटला, पण आय मोमेंट ऑफ इनर्शिया कुठे आपल्याकडे नाही दिलेला डायरेक्ट. पण आपल्याकडे काय दिलेलं आहे, एक पॅरल पाईप म्हणजे बार मॅग्नेट आहे, आणि तो बार मॅग्नेट असा असतो बघा, असा असतो का सर, असा असतो का, बघा बरं असा असतो का ते. बाबा मला कसं आहे विचारणं गरजेचं आहे तुम्हाला, नाही तर पुन्हा म्हणसाल सर आम्हाला नाही विचारलं तुम्ही. यस, ठीक आहे. ठीक आहे, हे लक्षात आलं असेल तुम्हाला काय करायचं ते. हा बार मॅग्नेट आहे. आता इथे ठीक आहे, या ठिकाणी हा बार मॅग्नेट, आता इतकं काय चांगलं जमलं नाही मला. आता हा आहे रॉड सारखा, आणि तिच्यासाठी मोमेंट ऑफ इनर्शिया होता मला माहिती आहे m/12 है ना, L² + B² हा फॉर्म्युला आहे आपल्याकडे. काही याच्यातच लिहू, ब्रीथ, ठीक आहे जाऊ द्या, याच्यात इथे असं न लिहिता m L² + B²/12 हा फॉर्म्युला आहे. आय मास किती आहे तर बघा 12 × 10⁻². चला Lचा स्क्वेअर करा, 4चा स्क्वेअर किती होतो सांगा, 16, ठीक आहे राहू द्या इथे, प्लस बीचा स्क्वेअर 1चा करावा लागेल इथे, राईट आहे. हे 12 ॲज इट इज, आणि याचा कॉमन काढून स्क्वेअर केला तर -4. हे लक्षात येतं का बाबा. बघा Lची व्हॅल्यू 4चा स्क्वेअर 16 घेतला, इथे काहीच नाही म्हणजे 1 आहे ना, 1चा स्क्वेअर 1 होईल. 10⁻² कॉमन काढून त्यांचा स्क्वेअर केला मी, कदाचित कळाला असेल, नसेल कळालं तर इथं दाखवतो बाबा, काही लोकांना नाही कळत. बघा 4 × 10⁻²चा स्क्वेअर आहे, आणि इथे 1 × 10⁻²चा स्क्वेअर असं म्हणलं तरी चालेल. आता 4 16, हे 10⁻⁴ आहे, ह्या 1चा 1 10⁻⁴. 10⁻⁴ बाहेर काढलं, कळालं का आता, कदाचित हे खूप सोपं आहे. चला 12 गेट बी कॅन्सल झाला, तर हा झाला आय, हा झाला 17, हे झाला 10⁻⁶ है ना, kg/m². मोमेंट ऑफ इनर्शिया भेटला. पण आपल्याला काढायचं बी काढायचे, तर 4I भेटला आपल्याकडे 17 × 10⁻⁶ डिवायडेड बाय म्यू काय दिलेलं आपल्याकडे आहे का 3.4. 3T4 करतो, 10⁻⁻1 करतो, एकच अर्थ आहे, कदाचित तुम्हाला कळालं असेल. 17 2 34, हे 2 जा,
म्हणजे बी इज इक्वल टू 2 और गेल्यावर -5 है ना. टेस्ला लिहा किंवा वेब पर मीटर स्क्वेअर दिलेला असेल तर ते लिहा. तर कदाचित हे क्वेश्चन तुम्हाला कळालं असेल. -5 आलं बरोबर आहे. टेस्ला लिहू शकता किंवा वेब पर मीटर स्क्वेअर लिहू शकता, दोन्ही युनिट आहेत. ठीक आहे. चला नेक्स्ट प्रश्न आहे आपल्या समोर दिलेला. काय दिला बघा, फाइंड द नंबर्स ऑफ ऑक्सिलेशन परफॉर्म पर युनिट टाइम. म्हणजे खरं पाहिलं तर फ्रिक्वेन्सी हर्ट्झमध्ये म्हणजे RPS रिव्हॉल्युशन पर सेकंद, तर तिथं ऑक्सिलेशन पर सेकंदला मोजायला पाहिजे. एका सेकंदात किती ऑक्सिलेशन व्हायले. पण असं नाही करायचं. आता एका सेकंदात किती ऑक्सिलेशन झाले हे नाही मोजायचं आपल्याला. एका सेकंदामध्ये नाही मोजायचं, आता मिनिटात मोजायचं. मॅग्नेट फॅब्रेट इन अ प्लेन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. पहिल्यांदा गिव्हन डेटा लिहा. गिव्हन डेटा लिहा. इथे लिहा युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड बी इज इक्वल टू 1.6 × 10⁻⁵ वेब पर मीटर स्क्वेअर. Magnet has a moment of inertia I is equal to 3 × 10⁻⁶ kg मीटर स्क्वेअर. मॅग्नेटिक मोमेंटम म्हणजे म्यू लिहा इथे 3 एम्पियर मीटर स्क्वेअर. ठीक आहे. फाइंड द नंबर्स ऑफ ऑक्सिलेशन म्हणजे फ्रिक्वेन्सी काढणे. सर फ्रिक्वेन्सीचा एक फॉर्म्युला मला माहीत होता. एक काम करतो असं बघा, फ्रिक्वेन्सीचा एक फॉर्म्युला मला माहिती आहे की ओमेगा इज इक्वल टू 2πn. तो n इज इक्वल टू ω/2π. पण ओमेगा आपण काढलेलं आहे. जर तुम्हाला कदाचित कोणाकोणाला आठवतंय ते कॉमेंटमध्ये नक्की लिहा. नक्कीच तुम्हाला याच्यावर लक्षात येईल की मी काय लिहिलं होतं. बघा काय लिहिलं होतं, μB/I. कदाचित आठवत असेल. राईट आहे. तर फाईट आहे बाबा. बघा म्यू काय दिलं नीट लक्षात घ्या. म्यू आहे सर 3. बी काय दिलं आहे 1.6 × 10⁻⁵ डिवायडेड बाय आय काय दिलं तर 3 × 10⁻⁶. ठीक आहे. तर 3 कॅन्सल. तो ओमेगा इज इक्वल टू इथे याला 16 × 10⁻⁶ करा चालेल ना, म्हणजे 10⁻⁶ पण कट होईल आणि याचा 4 रेडियन पर सेकंड असं लिहू शकेल मी. लक्षात आलं ना. 4चा स्क्वेअर रूट. आता आपल्याला या इक्वेशन 1मध्ये पुटअप करता येईल. तर n इज इक्वल टू बघा ω/2π. पुन्हा लिहितो फॉर्म्युला. ठीक आहे. ओमेगा हे 4 आणि इथं हे 2π. तर इथं तुमच्या लक्षात आलंच असेल की इथं येईल सर 2 म्हणजे n इज इक्वल टू 2/π. पायची व्हॅल्यू 3.142. चला आपल्याकडे लॉग टेबल आहे. लॉग टेबल घेऊ आणि खतम करू. आता बघा लॉग ऑफ 2 आणि लॉग ऑफ 3.142. आता इथं सगळ्यांना 0 पॉईंट माहिती आहे आणि इथं पण 0 पॉईंट. तुम्हाला लॉग टेबल येत नसेल तर टाईप करा यूट्यूबला फिजिक्स ज्ञान मुकेश नाईक लॉग टेबल प्लेलिस्ट भेटून जाईल तुम्हाला. ठीक आहे. आता बघा आपल्याला 2चा म्हणजे 20चा शून्यामध्ये बघावं लागतं. 20चा शून्यामध्ये 30-10 लॉग टेबलच बघतो. हां. आणि 31चा बघायचा आहे आता आपल्याला. 31चा बघायचा आहे 4मध्ये. 31चा 4मध्ये 4969 आणि मेन डिफरन्स 2मध्ये 3 म्हणजे 4972. 4972. डिव्हिजन असेल तर सबट्रॅक्शन करा. बघा इथं 8 आले, इथं 9 झाले, 2 राहिले, 9 गेले 0, 12तून 4 गेले 8. नाहीस्तानी घेतला म्हणजे अँटीलॉग. माहीत आहे ना सबट्रॅक्शन येते ना भावा. चला अँटीलॉग असतं समोर 80चा 2मध्ये 80.80चा 2मध्ये 6339 आणि मेन डिफरन्स 8मध्ये 12 6339 आणि हे किती आता 6339 आणि मेन डिफरन्स 12. तर हे काय झालं 11 4 5 63 5 असं उत्तर यायला पाहिजे. बाकी काही नाही भावा. काहीतरी चुकतंय का रे आपलं बाबा. अच्छा सर एक काम करावं लागेल आपल्याला. हे तर आपण काढले फक्त कशात OPS चा अर्थ आहे ऑक्सिलेशन पर सेकंद. नाही मिनिटमध्ये काढा. चला बाबा वाढलं ना कुटाणा. काय करसाल बरं आता 3.142 × 60 हे लॉक बन बदलावं लागेल आता नाही का.
तर हे होईल 120 येईल डिवाइड बाय 3.142. आता 120चा बघावा लागेल, 120चा बघावा लागेल म्हणजे 12चा शून्यामध्ये बघावं लागेल. आता इथं जरासा गोंधळ झाला. 12चा शून्यामध्ये आहे 0. थांबा मी एकदा याला कट करून घेतो कारण की आपल्याला मिनिटमध्ये करणं गरजेचं आहे भावा. चला ठीक आहे, चला काय हरकत नाही ना. चला कॅरेक्टरिस्टिक्स मेंटिसा जरासं शिकून घ्या. हे 2 पॉईंट आहे. चला 12चा शून्यामध्ये 0.792. चला सबट्रॅक्शन करा बरं. 2 मधून 2 गेले, इथे 2 राहिले, 17तून 9 गेले, 17च होतील ना. हां 17तून 9 गेले 8, 9 मधून 5, इथून मी 1 कारण की इकडे घेतलेला आहे. आता सांगा याचा मला अँटीलॉग 58चा 2 मध्ये 58.58चा 2 मध्ये मला भेटतोय 3819. बघा 3819. एक सोडून पॉईंट द्यायचा आणि जो पॉईंटच्या आधी आहे 10⁻² घ्यायचा असतो. पॉवर 1 येतो, 1 2 असेल तर 2 लिहा पॉईंटच्या आधी. तर शिफ्ट जर केला मी तर 38.19 हे ऑक्सिलेशन पर मिनिट. OPSचा अर्थ ऑक्सिलेशन पर युनिट हे त्याचं आहे. म्हणजे एका मिनिटामध्ये 38.19 ऑक्सिलेशन कंप्लीट होतील हा त्याचा अर्थ आहे. तर अपेक्षा व्यक्त करतो समजला असेल. आता एक लास्टचं लेक्चर होईल डॅम्प ऑक्सिलेशन म्हणून आणि हा चॅप्टर संपला जाईल. डॅम्प ऑक्सिलेशन लास्टचं लेक्चर राहील. तर शेअर करा, लाईक करा, न्यू येतं चॅनलला फॉलो करणं गरजेचं आहे. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. भेटूया अशा सेशनमध्ये.